नमस्कार, मी स्मिता मेढी। आज डॉक्टर छाया महाजन यांची साक्षी नावाची एक आगळी वेगळी कथा मी सादर करते आहे। आगळी वेगळी अशासाठी की हिला एक पौराणिक संदर्भ आहे आणि एका पौराणिक कथेचा धागा त्यांनी वर्तमानाशी आणून जोडला आहे। घडण्याच्या शक्यता अशक्यतेच्या सीमेवरची ही कथा साक्षी। समुद्र किनाऱ्याला लागूनच्या मोठ्या बंगल्यात संध्याकाळी आजूबाजूच्या बंगल्यातली पिलावळ जमा झाली होती। त्यात घरगड्यांची मुलंही होती। मोठ्या थोरल्या पुढच्या बागेत पिंपळाला पार बांधलेला होता आणि तिथे मथू आजी पोरांच्या घोळक्यात बसली होती। ती मुलांना गोष्ट सांगत होती। संध्याकाळची फिकी पिवळी उन्हं तिच्या चेहऱ्यावर चमकत होती। तिचा गोरा गुलाबी सोनेरी चेहरा चमचमत होता। तिच्या हलत्या मानेमुळे तो जास्तच चमकून उठत होता, किंवा पांढऱ्या चमकदार केसांमुळे म्हणा। तिच्या मांडीला खेटून निलांबर बसला होता। सोबत पिंकू, रीमा, राजलक्ष्मी, गोटू, विनी, रोहन आणि माळीबाबा बसले होते। माळीबाबाही मथू आजीची गोष्ट लक्ष देऊन ऐकत होते। मुलांचे चेहरे ताणलेले आणि उत्सुक होते। निलांबरची आजी असल्याने त्याच्या चेहऱ्यावर थोडा अधिकारही होता। ही गोष्ट तिनं पूर्वी एकदा सांगितली होती, पण आजी दरवेळी त्यात थोडा बदल करी। निलांबर हनवटीला हात देऊन मोठ्या डोळ्यांनी गोष्ट जणू पीत होता। आजी सांगत होती, तर मुलांनो, नाचताना परीची चूक झाली। तिची पावलं वेगळी पडली। घुंगराच्या आवाजानं तबल्याची लय बिघडली। रसभंग झाला। देव संतापले। त्यांनी नर्तकीला जवळ बोलावलं आणि शाप दिला की तू पृथ्वीलोकात जाऊन पडशील। तिच्यावर मनस्वी प्रेम करणारा सागर घाबरला। त्याच्या गळ्यातले गाणारे सूर आटून गेले। त्यांची जागा संतापानं घेतली। मुठी आवळून तो उभा राहिला। त्याचा राग, त्याचा द्वेष त्याच्या उमद्या तरुण चेहऱ्यावर उमटला होता। देवांनी त्याच्याकडे पाहिलं, मात्र त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही। माझ्या दरबारातला गायक तू, तुझी एवढी हिंमत? तूही हिच्या मागे पृथ्वीवर जाशील, पण तू कितीही पळालास तरी तुझी इच्छा सफल होणार नाही। तुला माघार घ्यावी लागेल। एकाच जागी थांबावं लागेल। पारावर एक गूढ वातावरण तयार झालं। 10-12 उत्सुक डोळे आजीवर खेळले होते। गोष्ट रंगात आली होती। घराच्या खिडकीतून निलांबरचे पप्पा हे सगळं बघत होते। त्यांच्या कपाळावर आपोआप आठा पडल्या। बायकोकडे रागानं बघत ते म्हणाले, बघितलंस, नील पुन्हा जाऊन बसलाय गप्पा ऐकायला। आई त्याच्या सवयी बिघडवून टाकणार आहे। लहान आहे अजून। सगळीच छोटी मुलं बसली आहेत ना ऐकायला। लहान? अगं 9 वर्षांचा आहे। त्याचा संस्कार होण्याचं वय आहे। आई त्याला चटपटीत कल्पना आणि रम्य गोष्टी सांगत असणार। निरुपयोगी। तुम्हालाही सांगायच्या ना, तुम्ही फार चवीनं सांगता की। माझी गोष्ट वेगळी होती। आमचा काळच वेगळा होता। त्यावेळी असल्या या स्वप्नरंजित गोष्टींचं कौतुक वाटायचं। त्या खऱ्या वाटायच्या। आमचं जग या गोष्टीतूनच तयार झालं होतं। अगं, पण ह्यात जगाचे टक्के टोणपे कुठं सांगितलेत? शिवाय आता नवीन शास्त्र आली आहेत। कितीतरी गोष्टींची कोडी सुटली आहेत। कितीतरी गोष्टींची सुटतील। पण हे पोरगं मात्र स्वप्नाळू डोळ्यांनी बघायला जाईल आणि धोका खाईल। निलांबरच्या आईला हे वक्तव्य नवीन नव्हतं। त्यामुळे त्यांची नेहमीची बडबड सुरू झाली आहे असं म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं। पप्पा चिडले। त्यांनी खिडकीतून जोरात हाका मारायला सुरुवात केली। पारावरच्या गूढ वातावरणाला छेद बसला। ते वलय भंगलं। त्यांच्या जगात अस्वस्थ चुळबुळ झाली। पण निलांबर हलायला तयार नव्हता। विनीनं त्याला हातानं हलवलं। जा ना पप्पा, तुझे बोलावतायत, ती आग्रही स्वरात म्हणू लागली। तो उठून गेला असता तर त्याच्या जाण्यानं त्या सगळ्यांना पुन्हा गोष्टीच्या आकाशात शिरता आलं असतं। शेवटी कांचन बाहेर आली। वडील रागवण्यापूर्वी निलांबरला घरात नेणं आवश्यक होतं। मोठी बहीण म्हणून तिचं ते कर्तव्य होतं आणि हे करावं लागणार हेही तिला ठाऊक होतं। काय गं कांची, झालंय का जेवायचं? आजीनं विचारलं। मुलांचे डोळे आपोआप कांचीकडे वळले आणि तिथेच थांबले। नितळ गोरा रंग, निळ्या झाकेचे सुंदर मोठे डोळे, दाट रेशमी भुरे लांब मोकळे सोडलेले केस,
सुबक बांधा, उत्तम उंची, संगमरवरी देवाच्या मूर्तीसारखे सुबक पाय, हाताची लांब सडक बोटं. मुलं पुन्हा गोष्टीत गेली. चल रे नील, पप्पा केवढे चिडलेत, त्यांना अजिबात आवडत नाही तुझं असं गोष्टी ऐकणं. पण तू म्हणजे ना. तिनं नीलला जवळजवळ ओढूनच काढलं. आता अभ्यासाविषयी ऐकावं लागणार हे त्याला कळून चुकलं. तो हॉलमध्ये बसलेल्या वडिलांसमोर जाऊन उभा राहिला. हे कामाला येणार आहे का रे? कितीदा सांगायचं खेळायला कम्युनिटी प्लेग्राऊंडवर जा म्हणून. सगळी निर्मिती शक्ती असल्या बकाल गोष्टी ऐकत घालवायची. अरे नवीन शास्त्र येत आहेत, नवीन गोष्टी शिका. माणसानं केवढी प्रगती केली आहे, सगळा समाज ढवळून निघाला आहे. वेगळ्या पद्धतीची आयुधं आली आहेत, एक वेगळा समाज जन्माला येतोय, शास्त्रीय जाण असलेला. हे थोडं ध्यानात घ्या जरा. निलांबरचं या बोलण्याकडे लक्ष असलं तरी त्याचे डोळे मात्र खिडकीतून दिसणाऱ्या पाराकडे होते. उतरत्या उन्हाचे पट्टे तुकड्या तुकड्यांनी पिंपळावर पसरले होते. नवीन झळाळीची पानं वाऱ्याने हलताना सोन्याचे लवलवते तुकडे असावेत असे वाटत होतं. तेवढ्यात कांचन तिथे आली. मी घेते पप्पा त्याचा अभ्यास. तुम्हाला दुपारी रेड्डी काकांचा फोन आला होता. लाईट हाऊसजवळ काहीतरी दुरुस्ती निघाली आहे म्हणून. केव्हा आला होता? 2-1 तास झाली. तुम्ही बाहेर गेला होतात. तुम्हाला तिकडे बोलावलं. ठीक आहे असं म्हणत पप्पा उठलेच. तसा निलांबर एकदम म्हणाला, मी पण येतो पप्पा तुमच्याबरोबर. मला तिथला बीच फार आवडतो. विशाखापट्टणमकडून खाली पश्चिम किनाऱ्याला लगत जाणाऱ्या पट्ट्यावर थोडेसे नदीच्या मुखाजवळच एक फार मोठा धक्का बांधलेला होता. तरी 15-20 वर्षाखाली असेल. निलांबरनं हे ऐकलेलं होतं. बोटीच्या दुरुस्तीसाठी हा धक्का फार सोयीचा होता. त्याचे पप्पा इंजिनियर होते. निलांबरचा जन्म इथलाच. समोर क्षितिजापर्यंत पसरलेला समुद्र आणि पालथ्या वाटीसारखं आकाश. यामुळेच कदाचित त्याचं नाव निलांबर ठेवलं असावं. निदान त्याला तसं वाटायचं. तेवढाच आपल्या वडिलांचा काव्याशी संबंध. निलांबरचं हे घर बेलाहळ्ळीला होतं. तो आणि कांचन वेळ मिळेल तेव्हा समुद्र किनाऱ्यावर जात. तो किनारा हा त्यांचं सगळं काही होतं. खेळाचं मैदान होतं, पाठांतराची जागा होती, वेळ घालवायची जागा होती. हल्ली तर त्याला एकटं तिथे जाण्याचीही परवानगी होती. हे बघा आज आधीच उशीर झालाय. तू आणि कांचन गावातल्या मंदिरात जाऊन या हवं तर, आई म्हणाली. हां हे ठीक आहे असं म्हणून पप्पा बाहेर पडले आणि निलांबरनं बाहेर जाण्याचा हट्ट धरला. तेवढ्याच समोरून मथू आजी सावकाश परत येताना दिसली. तेव्हा तो तिच्याकडे पळाला. संपली गोष्ट. तिनं मान हलवली. तसा तो खट्टू झाला. मला रात्री पुन्हा सांग. तो तिचा हात धरत म्हणाला. मग आपण बीचवर जाऊया का? तो म्हणाला. आज नको रे, आजी म्हणाली. बरं मग शिवालयात येतेस का? त्यानं विचारलं. आजीला मंदिरात येण्याचा मोह होणार हे त्याला पक्क माहिती होतं. जाऊ बाबा असं म्हणताच त्यानं घरातल्या इतरांनाही बाहेर काढलं. शिवालय नुकतंच बांधलेलं होतं. ते समुद्राला सन्मुख होतं. बेलाहळ्ळीपासून लाईट हाऊसकडे जाणारा एक मोठा रस्ता होता. गावातला मेन रोड म्हटलं तरी चालेल. तिथूनच आत अनेक रस्ते गेलेले होते. हा रस्ता समुद्र किनारा आणि शिवालय यांच्यामधून जात होता. थोड्या उंचावर शिवालय होतं. आजूबाजूला राहती सुंदर वस्ती होती. मोठमोठे बंगले होते, उंच इमारती होत्या. एवढा मोठा समुद्र किनारा क्वचितच एखाद्या गावाला लाभलेला असेल किंवा किनाऱ्यावर एवढी पसरट वसाहत म्हणा. मंदिराच्या पायऱ्यांवर सगळे बसले. प्रशस्त ग्रॅनाईटच्या पायऱ्या, सुंदर मोठं मंदिर. संध्याकाळचं ऊन संपलं होतं. संधिप्रकाशात समोरचा समुद्र अतिशय सुंदर दिसत होता. उसळणाऱ्या फेसाळत उंच वळणाऱ्या लाटांनी निलांबर वेडा व्हायचा. जवळच धक्का असल्यानं काही बोटी दिसायच्या. जसजसे थोडेसे अंधारायला लागलं तसा तो उठला. तो आणि कांची बीचवर आले. जहाजांवर फिकट लाईट चमकत होते. कुठून तरी आकाशातून छोट्या प्रवाहासारखे प्रकाशझोत पडत होते. कांचीताई
बघ ना, देव आकाशाच्या फटीतून बघतोय ना. तो आनंदात होता. कसं वाटतंय ना, जसं काही पिवळे, केशरी, सोनेरी झरे आकाशातून थेट पाण्यात येऊन मिसळत आहेत. कांचनही अनिमिष नेत्रांनी समुद्राकडे पाहत होती. दोघांनी पाण्यात पाय बुडवून यायचं ठरवलं. कांचन पुढे चालत गेली. तिनं सलवार वर धरली. तिचे मोकळे केस उडून चेहऱ्यावर येत होते. संध्याकाळच्या प्रकाशातही तिचा चेहरा उठून दिसत होता. चालता चालता नीलांबर थांबला. आपल्या अत्यंत सुंदर बहिणीकडे पाहताना त्याला वाटलं, ही आपल्या आजीच्या गोष्टीतली परीच आहे. काय बघतोस रे, ती म्हणाली. तसा तो हसला. तेवढ्यात मोठी घोंगावती लाट आली. लाट अचानक आली होती. कांचनला अपेक्षित नव्हती. तिच्या पायाखालची वाळू सरकली. समुद्रात हुलपटत ओढल्यासारखी ती झाली. बाजूला फोटो घेणारा एक माणूस धावला. तेवढ्यात ती सावरली. ठीक आहे, थँक्यू, ती म्हणाली. पण आत्ता एकदम एवढी लाट कशी उठली? गेला तासभर मी इथे आहे. सगळं तर नेहमीसारखं छान होतं, तो माणूस म्हणाला. कांचन किनाऱ्याच्या ओल्या वाळूवर उभी होती. समोरचा समुद्र एकदम उफाळल्यासारखा झाला होता. लाटा उसळत होत्या, फेसाळत किनाऱ्यावर आदळत होत्या. समुद्र फुलांच्या पांढऱ्या शुभ्र माळात जणू तयार होत होत्या. नीलांबर अनिमिष डोळ्यांनी त्या चमत्कारिक प्रकाराकडे पाहत होता. तेवढ्यात आई आली. तिनं कांचीला पाहिलं होतंच. संध्याकाळच्या वेळी समुद्रात गेलेलं आवडत नाही मला, ते ह्याचसाठी. बरं तर बरं, नाहीतर केवढा वैताग झाला असता. वरपर्यंत भिजलेल्या कांचीला पाहत त्या म्हणाल्या. आज मात्र मी सटपटले होते हां आई. लाट थेट डोक्यापर्यंत आली होती. तोल सावरला म्हणून ठीक, कांचन म्हणाली. रात्री आजीकडून पुन्हा गोष्ट ऐकताना नीलांबर म्हणाला, आजी, तुझा तो दरबारातला सागर म्हणजे आपला समुद्र का गं? माहीत नाही बाबा. जगात इतक्या विचित्र गोष्टी आहेत की काही सांगता येत नाही. तेवढं पिकलं पान झालं आहे माझं. पण कित्येक गोष्टी का आणि कशा होतात ते काही कळत नाही. निसर्ग मोठा विचित्र आहे बाबा. तो आपल्याशी दयाळूपणानं वागतो, आपली काळजी करतो, हे म्हणणं तर मला मुळीच पटत नाही. तो अगदी अलिप्त आहे, राक्षसी आहे आणि आपल्याशी त्याचा काहीही संबंध नाही. आपण तो संबंध जोडतो आणि खरंच सगळ्या घटना कशा घडतात कळतच नाही, आजी म्हणाली. पण पप्पांना कळतं. ते सारखे शास्त्रीय कारणं नाही का देत असतात. पप्पा हुशार आहे तुझा. समुद्रावरला धक्का बांधला तेव्हा केवढा हुशारला होता. मोठा विजयच मिळवला जसा. आहे माणूस हुशार, करतोय काम, शोधतोय कारणं. पिढ्या मागून पिढ्या गेल्या. हाती काय लागलंय? आजी उसासली. का? तुझ्या देवासारखी माणसं आपल्या टी व्हीवर अवतरतात की. आणि तूच तर म्हणालीस, तुकाराम विमानातून गेले म्हणजे तेव्हा विमानं असतील आणि मग सुभाषचंद्र बोस गेले, जसे बेपत्ता झाले तसेच तुकाराम झाले आणि मग लोकांना वाटले की ते सदेह गेले, नीलांबर म्हणाला. आजी हसली. झोप आता. मी म्हातारी आपली बसल्या बसल्या मागच्या पुढच्या गोष्टींचा संदर्भ लावते, साखळ्या जोडत बसल्यासारखी. आणि पुराणातले संदर्भ लागतातही. कांचन एकदम मध्येच म्हणाली, आपल्या महाभारतात कुंतीला सूर्यापासून मुलगा झाला ना, तशी WB यीट्सची कविता आहे आजी. सूर्यदेव म्हणजे इंग्रजीत त्याचा झियस असा उल्लेख आहे. हा राजहंसाच्या स्वरूपात येतो आणि लिंडाला त्याच्यापासून हेलन नावाची मुलगी होते. मला सुद्धा कविता वाचताना असंच वाटलं. पंचतत्वापासून पुत्रप्राप्ती. हो ना गं. मला सांग तू ही गोष्ट उद्या. हं. नीलांबरचे डोळे जड झाले होते तरी गोष्टीची आवड झोप घालवत होती. नाहीतर आत्ताच सांगतेस का? छे रे, वेडोबा आहेस तू अगदी, कांचन म्हणाली. उद्या सांगेल हं ती गोष्ट, आजी म्हणाली. आणि कांचन, एक सांगते तुला, आपला नील वेगळाच पोरगा आहे बरं का. इतर मुलं बघते ना मी, पण आपलं हे बेणं जरा वेगळंच दिसतंय. हं. दुसऱ्या दिवशीच्या रात्री हवामानाच्या अंदाजात खाली दक्षिणेला समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचं सांगण्यात आलं आणि त्यामुळे किनारपट्टीवर पावसाचा अंदाजही सांगितला. पट्टा किती वेगानं पुढे येतोय हेही सांगितलं. तेव्हा पप्पा म्हणाले, झालं,
आता हा अवकाळी पाऊस. धक्क्यावर एक युरोपीय टीम येणार आहे बघायला. तेव्हा पाऊस नसला म्हणजे मिळवली. तरी केवढे पुढारलो आपण, ह्या गोष्टी आधी कळतात तरी. केव्हा येणार हे प्रतिनिधी? जेवण आहे का आपल्याकडून? आईनं अगदी बाईसारखा प्रश्न विचारला. पुढच्या आठवड्यात जेवण तिथेच आहे, आपण सगळे जाऊ. आई थांबेल घरी, पप्पा म्हणाले. दुसरा दिवस अंधारा होता. ढग भरून आलेले आणि धोधो पाऊस सुरू. किनारपट्टीवरच्या लोकांना हे नवीन नव्हतं. हवामान खात्याला कलाटणी देऊन पाऊस नेहमीच दारात हजर, म्हणजे एकूणच सगळ्यांची त्रेधा तिरपीट. आठवडाभर पाऊस उघडायचं नाव घेत नव्हता. कांची, नील 4 दिवस शाळा कॉलेजला जाऊ शकले नव्हते. पाऊस, मग प्रचंड गरमी, मग पुन्हा पाऊस. नीलांबर खिडकीत बसून झाडांना झपकणाऱ्या पावसाची मजा लुटत होता. मध्येच विजांचा कडकडाट व्हायचा, मध्येच विजा चमकायच्या व सोबत गरम गरम जेवण. अशी सुट्टीची मजा नीलांबर घेत होता. 8व्या दिवशी पाऊस उघडला. रोज नियमानं पप्पा हवामानाचा अंदाज पाहायचे. त्यांची टीम येण्याआधी पाऊस विसावला. पप्पाही निश्चिंत झाले. ढग होते, पण पाऊस भुरभुरीच्या पुढे गेला नाही. मग पप्पांची आणि त्यांच्या ऑफिसच्या लोकांची धावपळ सुरू झाली. जीपमध्ये कधीतरी नीलांबरही धक्क्यावर जाऊन आला. मग त्याच्या नेहमीच्या पद्धतीनं तो पप्पांना म्हणाला, पप्पा, समुद्राच्या इतक्या जवळ असं बांधकाम टिकतं का हो? हो तर, पूर्ण कॅल्क्युलेशन्स करून, विचार करून, म्हणजे अगदी शास्त्रशुद्ध विचार करून बांधलं आहे हे. हा निसर्गाला घातलेला लगाम आहे. आपला माणसाचा विजय आहे हा. केवढ्या रुद्रशक्तीला रोखून धरलं आहे बघ आपण. पण या एका बाजूला समुद्र खूप जवळ आहे नाही? अरे हो, या उतारावरून बीचवर पण जाता आलं पाहिजे ना. या प्रकल्पाची हीच तर खासियत आहे. खाडीसारखं शांत पाणी एकीकडे आणि एवढा एकच सुळक्यासारखा जमिनीत घुसलेला समुद्र. गेली 15 वर्ष लोक बघायला येत आहेत हे. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाहुणे मंडळी आली. एक जेवण मोठ्या हॉटेलमध्ये झालं. सगळ्यांच्या ओळखी झाल्या. नीलांबरला लिंबू टिंबू समजून सगळे त्याच्याशी बोलत होते, त्याच्या डोक्यावर थापटत होते. कांचनकडे मात्र आश्चर्याने बघत होते. काय सुंदर मुलगी आहे तुमची, असं म्हणत पप्पांचं अभिनंदन करत होते. नुकतीच कॉलेजला जायला लागलेली कांचन अशा स्तुतीनं संकोचत होती. दुसऱ्या दिवशी सगळे लाईट हाऊसला गेले. सकाळी गावात शॉपिंग झालं होतं. आलेल्या विदेशी लोकांना समुद्र नवीन नव्हता, पण देश नवा, वस्तू नव्या, शहर नवं, खेडं नवं. त्यांना शिवालयसुद्धा अप्रतिम वाटलं होतं. फोटो घेणं चालूच होतं. उन्हानं काळं पडणं आवडत असलं तरी उन्हाचे चटके असह्यच होते. 5च्या सुमाराला ते पुन्हा बाजूच्या बीचवर गेले. समुद्राचं निळशार पाणी, कोरडी बारीक वाफ, पाण्यावर चमकणारे प्रकाशाचे तुकडे, उतरतं ऊन, थोडी आर्द्रता. काहींनी समुद्र स्नानाचा बेत जाहीर केला. काही किनाऱ्यावर रेतीत बसून समुद्राकडे पाहत गप्पा मारू लागले. कांचन, आई आणि 2 प्रतिनिधींच्या बायका गप्पा मारत मारत बीचवर आल्या. फिक्या गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये कांचन अतिशय सुरेख दिसत होती. तिची ओढणी वाऱ्यानं फडफडत होती. वाऱ्यामुळेच कपडे अंगाला चिकटून तिची शरीराकृती एखाद्या कलाकाराच्या पुतळ्यासारखी उठून दिसत होती. डोळे सौम्य उन्हात चमकून उठत होते. तिनं पायातल्या चपला काढल्या. नीलांबर तिच्या गोऱ्या गुमट्या पायाकडे पाहत होता. ओल्या पायांवर बारीक वाळूनं नक्षी रेखली होती. पप्पांचे मित्र हाय बेबी, हाय ब्युटी म्हणत तिला चिडवत होते. आणि एकाएकी ऊन गेलं. आभाळ काळसर झालं. वारा जोरानं व्हायला लागला. वातावरणातला बदल पप्पांना जाणवला. ते म्हणाले, चला चला, पटकन आडोशाला चला, कदाचित पाऊस येईल. तेवढ्यात टपोरे थेंब यायलाही लागले. सगळ्यांची धावपळ उडाली. पळत पळत सगळे समुद्रापासून दूर पळायला लागले. नीलांबर चटपटीत होता. पळत पळत जाऊन तो टेकडीवर जाऊन थांबला. समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या. पाण्याचा निळेपणा नाहीसा होऊन गडद काळसर रंग आला. गमतीनं नीलांबर हसला. असा समुद्रही त्याला आवडायचा. पण आता लाटांची संख्या वाढली. किनाऱ्यावर फेसाळत आदळणाऱ्या लाटा
आता जास्त फेसाळत व्याप्ती वाढवत पसरू लागल्या. वितळून परत जाणाऱ्या लाटा न पसरता कल्लोळ करत किनाऱ्याकडे येऊ लागल्या. नीलांबरनं पाहिलं, कांचनच्या चपला वाहून गेल्या होत्या. अनवाडी पायांनी बांधून ठेवल्यासारखी ती एका जागेवर उभी होती. तिचे केस उडत होते. तिच्याकडे पाहत तो तिच्या नावानं ओरडला, "पळ कांची पळ!" तिनं मागे वळून पाहिलं. तेवढ्यात एक अवाढव्य प्रचंड लाट उसळली. काही कळायच्या आत ती लाट उंच पायावर उभी राहिल्यासारखी उभी राहिली. एखादा नाग फणा काढून शेपटावर उभा राहतो तशी काळसर मातकट लाट. क्षणात त्या लाटेनं किनाऱ्यावरच्या सगळ्यांना गिळून टाकलं. काळ्या थेंबासारखे त्यांच्यातले 4-5 जण समुद्राने खेचून ओढून घेतले. कधी त्यांचे हात पाय, कधी डोळे बुडताना दिसले. एकच हल्लकल्लोळ उडाला. किनाऱ्यावरचे मच्छीमार आणि त्या आलेल्यांपैकी काही जण गटांगळ्या खाताना दिसले आणि नाहीसे झाले. आरोळ्यांचं काकूर उठलं. प्रत्येकजण जसं जमेल तसं तेवढ्या मोठ्या आवाजात ओरडत होतं. टेकडीला चिकटल्यासारखा नीलांबर स्तंभित, भयभीत उभा होता. गोंधळ आवाज आणि पावसाच्या माऱ्यांमध्ये तो घाबरून नुसताच ओरडत होता. आपल्या घशातून आवाज येतोय की नाही हेही त्याला कळत नव्हतं. मोठ्या भयचकित डोळ्यांनी समुद्राचं तांडव तो पाहत होता. नीलांबर एकदा समुद्राच्या त्या रौद्ररूपाकडे पाहत होता आणि नंतर निश्चल उभ्या असलेल्या कांचनकडे. अचानक एक अकराळ विक्राळ लाट कांचनच्या दिशेनं येताना त्यानं पाहिली. त्याचे डोळे भीतीनं विस्फारले. लाट कांचनच्या जवळ आली, अगदी जवळ. नीलांबरनं डोळे गच्च मिटून घेतले. पण कांचनच्या काळजीनं क्षणात त्यानं डोळे उघडले. पण आता समोर ती अजस्त्र लाटही नव्हती आणि कांचनही. वीज कडाडून चमकावी तसा त्याच्या मनात विचार चमकला. आजीच्या गोष्टीतली स्वर्गातली ती परी, तिच्यावर अपार प्रेम करणारा सागर, देवांचा शाप. क्षणापूर्वी पाहिलेला निसर्गाच्या त्या चमत्काराचा अर्थ त्याला आत्ता उमगला. यातलं इतर कोणाला काहीच समजू शकणार नव्हतं. नीलांबर त्या प्रेमी युगुलाच्या मिलनाचा एकमेव साक्षीदार होता. आपण कितीही आपला म्हणा, निसर्ग आपला नाही. तो नेहमी अलिप्त असतो. आजी म्हणाली होती ते त्याला आठवलं. कोणीही शुद्धीवर असल्यासारखं वाटत नव्हतं. प्रत्येकजण आपल्या आप्ताला शोधत होता. सगळ्यांना लहान वाटणारा नीलांबर आत्ता एका क्षणात कितीतरी बदलला होता, अनुभवी झाला होता. समुद्राकडे पाठ करून तो टेकडी उतरू लागला आणि बधीर मनानं किनाऱ्यावरच्या आक्रोशाला सामोरा झाला. धन्यवाद.